इन्कम टॅक्स वाल्यांनी जरा परळीकडे लक्ष द्यावं। हे बाकीचे म्हणजे मोठाले आका बेका हे तर झालं ह्यांचा कार्यक्रम आता, पण बाकीचे आकाच्या खालचे जे छोटे आका, त्याच्यापेक्षा छोटा आका, पिल्लू आका, टिल्लू आका, सुल्लू आका हे जे आहेत हे जरा शोधा म्हणा। यांचे बी राज्यपालाच्या मला एवढाले जर घर असतील तर मग अवघड आहे ना। हे काय जाऊन बघा ना, मी म्हणतो म्हणून नाही। टायर 300 आहे म्हणा, 100 म्हणलो, अजूनही ठाम आहे। 15 JCB आणि तिथला मटका किंग जो आहे हा भास्कर केंद्रे किती म्हणजे भारी आहे, भारी। ते तुम्हाला 15 वर्ष झालं तो परळी तालुक्यातच राहतो। कस काय राहतो तो, कशासाठी राहतो तो? करुणा मुंडेच्या ह्याच्यात हे टाकणारा हाच भास्कर केंद्रे। हा भास्कर केंद्रे आणि बऱ्याच लफड्यात आहे। भास्कर केंद्रेला म्हणा तू लय पुढचं सांगू नको, मागचं जे बऱ्याचशा प्रकरणात भास्कर केंद्रेचं नाव माझ्याकडे आलंय। खोट्या नोटामध्ये सुद्धा भास्कर केंद्रे आहे। ते काय सांगायला, खोट्या नोटा सुद्धा परळीमध्ये, पुणे तिथे काय उन्हे तसं परळी तिथे काहीच कमी नाही आहे। सगळे जे माग फार डेंजर प्रकरण झालं ते डॉक्टर मुंडेंचं ते गर्भाचे लचके कुत्र्याला टाकायचे, त्याच्यात कोण होतं? भास्कर केंद्रेच होता। तपास अधिकारी हे ते, अरे गर्भपात केलेले, गर्भपात कुत्र्याला खाऊ घालण्यापर्यंत हिम्मत गेलते का नाही? PCPNDTचे ॲक्ट नंतर दाखल झाले, अगोदर डॉक्टर मुंडेला जन्मठेप झाले का नाही? मग त्या प्रकरणाचा तपास करण्याला त्यात सस्पेंड झालेला भास्कर केंद्रेचे ना। भास्कर केंद्रे काय संत तुकाराम आहे काय सांगायला लागला माझ्याकडं हे नाही ते नाही? होऊन जाऊ द्या ना तपासणी, यांच्याकडे किती पैसे आहेत ते। हे जे भास्कर केंद्रे, सचिन सानप यांच्या जरा प्रॉपर्ट्या तपासा म्हणा, आणि त्याचे पत्र देणार आहेत आम्ही। OACBच्या ओपन चौकशा करणार आहेत यांचं। भास्कर केंद्रेचे तर ED लावावं लागल। भास्कर केंद्रे लय मोठा माणूस आहे, बारीक नाही। 15 वर्ष एकाच जागेवर राहतो म्हणल्यावर काय सोपा माणूस आहे का तो?